चालू बांधकामात रूम दुकाने देतो असे सांगून विरारच्या गास कोपरी भागात लाखो रुपयांच्या नागरिकांची बिल्डरकडून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। याबाबत फसवणूक करणाऱ्या 8 बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक केली आहे, तर त्याचे अन्य 7 साथीदार मात्र फरार आहेत। बिपिन लक्ष्मण पटेल वय वर्ष 53 असे अटक बिल्डरचे नाव असून तो भाईंदर पश्चिम पटारे कॉम्प्लेक्स येथील राहणार आहे। या बिल्डरने आपल्या साथीदारांशी संगमत करून विरार पूर्व गास कोपरी या परिसरात सरस्वती आणि लक्ष्मी अपार्टमेंट नावाचे 4 मजल्याचे 2 अनधिकृत इमारती बांधल्या आहेत। या इमारतीवर खासगी फायनान्स कंपनीने 1.5 करोड रुपयाचे कर्ज घेतले आहेत। याच इमारतीमध्ये घर आणि दुकान देतो असे सांगून 25च्या वर नागरिकांना 2 लाख पासून 20 लाख पर्यंत 2013 पासून लोकांकडून पैसे उकळले आहेत। ज्यांनी पैसे दिले त्यांनी आपल्या घराची विचारणी केली असता त्यांना बिल्डर फिरवफिरीचे उत्तर देत होता। शेवटी इमारतीच्या ठिकाणी येऊन पाहिले असता एक रूम 2 ते 3 जणांना विकल्याचे समोर आल्यावर फसवणूक झालेल्या नागरिकांनी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। सदरचा जो गुन्हा आहे तो 31 डिसेंबर 2018ला दाखल झालेला आहे। याच्यातील जो मेन आरोपी आहे बिपिन लक्ष्मण पटेल, याला आपण बोरळी कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनकडून वर्ग करून तपासाकामी घेतलेला आहे आणि त्याची 12 तारखेपर्यंत आज रोजी कस्टडी संपत आहे। त्या तपासादरम्यान हा जो गुन्हा आहे याच्यामध्ये फिर्यादी जे आहेत मंगेश नारायण साळवी आणि त्यासोबतचे आणखी 2 साक्षीदार आहेत। यांच्याकडनं ह्या फिर्यादी आरोपी जो आहे यांनी 54,40,000 रुपये घेतले, मला रूम देतो सरस्वती अपार्टमेंटमध्ये, परंतु अद्याप त्यांना काही दिलेलं नाही आणि त्या अनुषंगाने गुन्ह्याच्या तपासात आणखी अशी एक बाब निष्पन्न झाली, याने आणखी 8 लोकांची 8 जे साक्षीदार आहे त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्यांनासुद्धा रूम दिलेलं नाही। परंतु एक एक्सपायर फायनान्स म्हणून आहे त्या रूमवर लोन करण्यात आलेलं आहे, साधारण 1,50,00,000 रुपयाचं कर्ज घेण्यात आलेलं आहे। तर त्या अनुषंगाने जरा चौकशी चालू आहे आमची आणि त्याबाबत अजून तो काय सांगत नाही आहे। तसेच अशा प्रकारचे जे हे जे आहे आरोपी, याच्यामध्ये एक आरोपी नसून एकूण टोटल 8 आरोपी आहेत। सर, एकूण ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे आणि किती पैसे घेतलेले आहेत? आता याच्यामध्ये जे फसवणूक झालेली जे फिर्यादी आहे स्वतः ते इन्व्हेस्टर आहेत आणि याच्यात एक सर्वसामान्य गृहिणी महिलासुद्धा आहे की जिची सुद्धा 3 लाखाला फसवणूक झालेली आहे। घर देतो परंतु दिलेलं नाही घर। सर, यानं हा जो बिल्डर आहे याचं बॅकग्राऊंड काय आहे? हा जो बिल्डर जो आहे याचं बॅकग्राऊंड असं म्हणता येईल की याने फक्त लोकांना फक्त एकच सांगितलं की बाबा तुम्ही पैसे द्या, तुम्हाला घर देतो, आणि याने काय केलं, काही लोकांकडून नुसतं पैसे घेतले परंतु अद्याप त्यांना घर दिलं नाही आणि एकच घर ह्या माणसाने ॲग्रीमेंट करून ते 2-2, 3-3 लोकांना विक्री केलेली आहे। ह्या पद्धतीने त्याने लोकांना चांगल्या पद्धतीने म्हणजे चांगलं एक ऑफिस करून ह्या पद्धतीने लोकांची दिशाभूलच केलेली आहे त्याने। या पुढचा तपास कसा आहे? आता याच्यामध्ये आता ह्याच पद्धतीने जे 8 साक्षीदार आहेत जे आता निष्पन्न झालेले की बाबा त्यांनी सरस्वती अपार्टमेंटमध्ये रूम घेतलेले आहेत आणि त्यावर एक्सपायर फायनान्स आणखी 1,50,00,000 लोन घेतलेलं आहे। या अनुषंगाने तपास चालू आहे। त्यानंतर त्याने ज्याची प्रॉपर्टी जी आहे कुठे कुठे घर आहे या अनुषंगाने आम्ही नवसारी वगैरे ह्या भागात सुद्धा जाऊन आलेलो आहे। त्या अनुषंगाने पुढची चौकशी चालू आहे आमची।